की चुनरिया दिल ले गई टुडू टुडू टुडू. अहो ऐकलत का? माझ्या बहिणीला म्हणजे नेहाला शॉपिंगला घेऊन जाता का? अगं तुझी बहीण लंगडी आहे का? मस्त तिला देवाने 2 पाय दिलेले आहेत, तेव्हा येईल की शॉपिंग करून. अहो असं काय करताय? ते आपल्या घरी पाहुणे आले ना, मग मी तिला बोलावलं का पाहुणे? अहो जरा हळ बोला, नाही तर तिला कसं वाटेल? अगं वाटू दे जे वाटायचं ते. तुम्हाला अक्कल कमी आहे का हो, की तुमचा मेंदू घुटण्यात आहे? कसेही असले तरी ती माझी बहीण आहे. तुम्ही मुद्दाम नाटकं करताय. तुम्ही तिला शॉपिंगला घेऊन जाल तर पैसे खर्च होतील ना, म्हणून तुम्ही टाळाटाळी करताय, दुसरं काहीही नाही. अगं मग आपल्याकडे का पैशाचे झाड आहे? अगं हल्ली महागाई किती झाली, निदान नको तरी खिशात 10,000 रुपये तरी पाहिजेत ना. मी एवढे पैसे कुठून बरं आणू? तुमच्याकडे पैसे होते ते काय बरं झाले? अगं माझी येडी माय, परवाच्या दिवशी 3,000 रुपये लाईटीचा बिल आला. तो का तुझ्या बापाने भरला? आणि एकदा तुला दवाखान्यात घेऊन गेलो, तिथे झाला होता बिल 2,000 रुपये. तो का तुझ्या मम्मीने भरला? बाई हे तर माझ्या लक्षातच नाही. पण तुम्ही टेन्शन नका घेऊ हो, माझ्याकडे आहेत ना लाडकी बहिणीचे पैसे, ते तुम्ही घेऊन जा. पण तिला शॉपिंग करून आणा म्हणजे आणाच. काय ग, मी जेव्हा पैसे मागतो तेव्हा तर तू नाही म्हणतेस की मला अमकं घ्यायचं आहे तमकं घ्यायचं आहे, आणि तुझ्या बहिणीसाठी तर तू चक्क पैसे देतेस. अगं तू कंगाल होशील ना. अहो कशीही असली तरी ती माझी बहीण आहे, शेवटी आमचं रगताचं नातं आहे ना. तसंही तुम्ही पैशाचा नका विचार करू. भाऊ बिजेला आम्हाला 5,000 रुपये पैसे ओवाळणी म्हणून मिळणार आहेत, तेव्हा तर बाई मी लय खुश आहे. अगं तुझं टकोरं ठिकाणावर तर आहे का? अगं पैसे बिसे काही नाही मिळत, ही फक्त एक अफवा आहे, अफवा. ते काही असो, नेहाला पहिले शॉपिंगला घेऊन जा. बरं बरं बाई, जातो घेऊन. हॅलो सर, मी तुमची काय सेवा करू बरं? माझे हातपाय दाबून देतेस का? तुम्ही माझी मजाक करताय काय? मग तू असं कशाला म्हणतेस ग की काय सेवा करू म्हणून? सॉरी सर, चूक झाली माझी. तुम्हाला कोणते कपडे हवेत? ये होईना बात, मला एक धोतर आणि सदरा दे. सॉरी सर, पण आमच्याकडे ह्या वस्तू नाहीत. अगं मी तुझी मुद्दाम मस्करी केली ग. काही नाही, माझ्या सालीला एक ड्रेस घ्यायचा आहे, तेव्हा तू चांगला पीस नको दाखवूस, सगळ्यात हलकी क्वालिटी असेल तोच दाखव, कारण माझ्याकडे पैसे खूप कमी आहेत. अहो पण सर, ड्रेस तर तिलाच घ्यायचा आहे ना. मग तिला बोलू दे की. बोला मॅडम, तुम्हाला कोणता ड्रेस पाहिजे? पंजाबी ड्रेस पाहिजे की काठीवाडा ड्रेस पाहिजे, का लाईटीवरला झगा पाहिजे? बाई तुमच्याकडे लाईटीवरचा झगा सुद्धा आहे का? हो ना, तो फक्त चार्जिंग करून घ्यायचा आणि रात्रीच्या सगळीकडे झगझगाट. आता दिवाळी ही आहे, तेव्हा सगळे लोक तुमच्याकडेच बघतील. हो हो हो, दाखवा की. अगं घोबडे, तू त्याच्या अगोदर किंमत तर विचार की. अहो सर, तो फक्त 30,000ला ड्रेस आहे. काय एवढा महाग? अहो दाजी, तुम्ही पैशांची टेन्शन नका घेऊ, पैसे आहेत माझ्याकडे, तेव्हा तुम्ही शांत बसा आणि माझी गमत बघा मी काय काय घेते ते. मॅडम तुम्हाला आणखी काय काय हवं? मला की ना 5 पंजाबी ड्रेस हे सगळं पाहिजे. ओके ओके मॅडम, हे मी सगळं पॅक करून देते. आई ग, किती बॅग जड आहे? हिच्या आईची येड झवणी, काय एवढं घेतलंय काय माहिती. तिने हलक्या हलक्या बॅगी घेतल्यात आणि माझ्याकडे दिले जड बॅग. साले कुत्री तर कुत्रीच आहे, पण मी म्हणतो हिच्याकडे पैसा एवढा आलाच कुठून? हिच्या मारे आमच्याकडे एक फुटकी कवडी नाही, आणि हिने सगळं दुकानच खरेदी केलं की. हिच्या आईचा वटाणा खाला, हिच्या 2 नंबरचा धंदा बिंदा तर करत नसेल ना. असो, आपल्याला काय करायचं? पण हिने मला कुली बनवलं ते बरोबर नाही, याचा बदला मी नक्कीच घेईन. अहो दाजी, चला की पटपट. असं म्हाताऱ्यावानी तुम्ही काय चालताय बरं? ताकद विकत आहे की नाही तुमच्यात, की ताईने सगळे घेतले ओढून? तुझ्या आईचा दाना तुझ्या, तू चाल की मुकाट्यानं. जर माझं टाळकं सरकलं ना तर मी इथेच बॅग टाकून देईन, मग बसेल बोंबलत कुत्रीवाणी. दाजी तुम्ही असं नका करू. मोगॅम्बो खुश हुआ. तर मित्रांनो, तुम्हाला कसा हा वाटला व्हिडिओ ते तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि हो, तुम्ही गणूची शॉपिंग या व्हिडिओला सपोर्ट केल्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि या पण व्हिडिओला तुम्ही सपोर्ट कराल ही मी आशा बाळगतो. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि लाईक करून खालची घंटी नक्की दाबा.